मित्रांनो, आपण ग्रामीण भागामध्ये एक अशी गोष्ट पाहत असाल, की तिथे आई-वडील एकत्र राहत नाहीत किंवा मुलं एकत्र राहत नाहीत. ते आपापलेच राहतात. तर अशा प्रकारे तिथे त्या आई-वडिलांनी त्या मुलाला एवढा मोठा करतात, त्याला मोठ्या चांगल्या पदावर नेतात. रात्रंदिवस काम करून आपला मुलगा एका उच्च पदावर गेला, तर त्यांना तेवढाच अभिमानाची गोष्ट असते. ही प्रत्येक वडिलांना हा अभिमानाची गोष्टच असणार. तर त्यातून मी आजकालची जी पद्धत आहे, आजकालचे कसे वागते किंवा काय जीवन प्रणाली झाली, त्याबद्दल मी एक छोटीशी कविता लिहिली आणि ती तुमच्यासमोर सादर करेन. कवितेचं टायटल आहे वाटणी. वाटणी ऐका ऐका तर. आजी आजोबा आई बाबा, आजी आजोबा आई बाबा, काका काकू बहीण भाऊ, काका काकू बहीण भाऊ, असा हा आमचा मोठा परिवार, असा हा आमचा मोठा परिवार, जणू वाटतो सोन्याचा संसार, जणू वाटतो सोन्याचा संसार. तर एक छोटा मुलगा म्हणतो की आमचा हा परिवार खूप मोठा आहे. आमच्या परिवारामध्ये सगळे काका काकू आत्या मामा आत्या जे कोणी आहेत हे आम्ही सगळे मिसळून राहणारे हा आमचा परिवार होता. आणि तो असा वाटतो की एका सोन्याचा संसार असल्यासारखाच. तर तिथे आजोबांचं कसं चालायचं, आजोबा कशा प्रकारे काम करायचे, ते पण पुढच्या ओळीमध्ये. हिशोब आजोबांचा हिशोब आजोबांचा काटकशाने चालतो, आजीचं मात्र कारभार चुलीजवळच राहतो. आई काकू आत्या जशा आई काकू आत्या जशा वाटतात स्वयंपाकाच्या सुगरणी. सणांच्या दिवशी होत होत्या सणांच्या दिवशी होत होत्या आमच्या घरी पुरणपोळीच्या पंक्ती, आमच्या घरी पुरणपोळीच्या पंक्ती. ऐका तर मग, एक दिवस असं झालं त्या परिवारामध्ये. एक दिवस लोकांच्या मनाने एक दिवस लोकांच्या मनाने स्वार्थाच्या या त्या ध्येयाने स्वार्थाच्या त्या ध्येयाने झाली घराची वाटणी, झाली घराची वाटणी. सर्वांनीच मांडली आपापली गोष्टी, सर्वांनीच मांडली आपापल्या गोष्टी. तर इथं ह्या जे घर होतं ते कुटुंब हे वेगळं झालं. माणसांच्या काहीतरी इतर लोकांच्या कानावरच्या गोष्टी मला काही इतर याच्यानुसार हे घर मग वेगळं झालं. पुढे पाहूया काय होतंय. पैका पैका जपून ठेवलेल्या पैका पैका जपून ठेवलेल्या आजी आजोबांचा संसाराच्या पैका पैका जमून केलेल्या आजी आजोबा संसाराच्या होत कष्टांच्या होत होत्या वाटण्या, आजी आजोबांच्या कष्टांच्या होत होत्या वाटण्या. एक एक वीट जोडून. तर तिथे आजी आजोबांच्या कष्टाच्या वाटण्या होऊ लागल्या. ते जे काय केलेलं होतं ते त्यांच्या दोन मुलांमध्ये त्यांनी वाटणी करायला सुरुवात केली. एक एक वीट जोडून एक एक वीट जोडून बांधलेलं ते घर दोन मुलांनी वाटून घेतलं. एका विटेच्या तुकड्यामध्येही एका विटेच्या तुकड्यामध्येही दोन घराच्या वाटण्या केल्या, दोन घरांच्या वाटण्या केल्या. अशा पद्धतीनं ते घर हे वाटलं गेलं. जे जे काय आजोबाचे जे काय त्यांचे प्रॉपर्टीज होते, जे काय त्यांचे पैसे वगैरे असतील किंवा घर असेल, सगळ्या दोघा भावांनी मिळून वाटून घेतलं. तर पुढे बघूया काय होते. आता ते क्षण पाहताना त्या घरचे जो मोठा व्यक्ती आहे ते म्हणजे आजोबा, त्या घरचे आजोबांचं सांगते पुढे काय होते. अश्रूंनी भरलेल्या त्या डोळ्यात, अश्रूंनी भरलेल्या त्यांच्या डोळ्यात आजोबांचे शब्द मावेनात, आजोबांचे शब्द मावेनात. काठी टेकीत टेकीत काठी टेकीत टेकीत खाली मान घालून आजोबा तिथून निघून गेला. आता काय झालं, तिथलं सगळं दृश्य पाहून आजोबा हा बिचारा अश्रू गाळीत म्हणा काहीतरी त्याला ते बघवच नाही, म्हणून तो काठी टेकीत टेकीत बाहेर निघून गेला. पुढे बघूया काय. वसरीमध्ये बसून बघत होती आजी. आता हे वाटण्या जे चालल्या तर ते आजी वसरीमध्ये बसून बघत होती. वसरीमध्ये बसून बघत होती आजी, पदरा आड लपून रडत होती आजी. बिचारीला तर रडता येत नव्हतं तर ती पदर लावून रडायला लागली. रडून रडून पदर झाला होता ओला, रडून रडून पदर झाला होता ओला. हुंदका मावत नव्हता आजीच्या त्या हृदयात, हुंदका मावत नव्हता आजीच्या हृदयात. आजी एवढी रडली की बिचारीचा हुंदका हा मावतच नव्हता तिच्या हृदयामध्ये. अशा प्रकारे तिचं घर हे कष्टाचे जे कष्ट कमवले ते सगळं त्यांनी वाटून घ्यायला सुरुवात केली त्या दोघा भावांनी. पुढे पाहूया.
घर वाहून झालं, घरही वाहून झालं, शेती वाटून झाली. बापाच्या कष्टाच्या वस्तू, घर वाटून झालं, शेती वाटून झाली, बापाच्या कष्टाच्या वस्तू दोघांनीही वाटून घेतलं आणि बापालाच मात्र रिकामं केलं. त्या बापाचं जे काय होतं ते दोघांनी वाटून घेतलं आणि बिचाऱ्या बापाजवळ काहीच नाही, त्यालाच रिकामं केलं. पुढे पाहूया. पुढे एक पंच विचारला, माय बाबा राहणार कोणात? मग एक व्यक्ती विचारला किंवा वाटणी करणारा जो व्यक्ती होता तो विचारला की माय बाबा तुमचे कोणामध्ये राहणार? तर तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आईचा काय दवाखान्याचा खर्च मला परवडणार नाही. बाबा गुरंढोरं फिरून खाईल माझ्या घरी, बाबा द्या तुम्ही माझ्या घरी, असं तो पंचांना म्हटला. ऐका पुढे. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून बापाच्या पायाखालची माती सरकली. असं म्हटल्यानंतर त्या बापाला वाईट वाटलं की त्याला एकदम धक्का बसल्यासारखं की आम्ही आईवडिलांनाच आमच्या मुलांनी वाटून घेतलं असं त्याला जाणवलं. पुढे बघूया. ज्या आईने तुला जन्मला, इथे वडील म्हणतात त्याला, ज्या आईने तुला जन्म दिला, आईच तुला का जड झाली. ज्या आईने तुला जन्म दिला तीच आई तुला का जड झाली, असं ते वडील त्याच्या मुलाला बोलत होते. पुढे पाहूया काय होतं. वादा भांडणामध्ये, घरातल्या त्या भांडणामध्ये वेगळे राहण्यास शांती भेटेल, म्हणून आम्ही तुम्हाला वाटणी केलो. तुम्ही तर आमच्या मायबापालाही वाटून घेतलं, असं तो बाप म्हणायला लागला. गुरंढोरं पण वाटून घेतली आणि त्यानंतर मायबापालाही वाटून घेतलं. मग बाप म्हणतो आपल्या मुलाला, 100 देवाला नवस केलं पोरगं होण्यासाठी, पण असा नवस फेडेल माझा पांग देवाच्याकडून. त्यासाठी तो म्हणतो मी 100 देवाला नवस केले की तेव्हा मला मुलगा होतो आणि तूच मुलगा आमच्याशी वाटणी करतो. पुढे म्हणतो आणि तूच आमच्या जीवनाची व्यथा करतो. पुढे मग आई वडील दोघं पण म्हणायला लागले, बाळा पाय भाजू नये म्हणून बापाने जोडा शिवला, पण तुला नवीन बूट घेऊन दिला. आईनेही ऊन लागू नये म्हणून आईचा पदर डोक्यावर झाकला, चालायला आधार म्हणून हात दिला आणि भविष्याची काठी म्हणून मुलगा जन्माला घातला, तर त्यानंच आम्हाला अनाथ केलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्या घराची वाटणी झाली. तिथे मग वडील बोलले, आई बोलली, भाऊ बोलला, हे सगळे मिळून असे एक दृश्य झालं त्या घरचं. आणि आई वडील हे रडायला लागले तिथे की तुम्ही आम्हा मुलांनीच आम्हाला वाटून घेतलं. एवढं ह्या जगाचं हे पद्धत आहे का? ते वडील नंतर शेवटी बोलतात की नकोय आम्हाला मूल, नकोय आम्हाला तुझं गाडी, काही नकोय आम्हाला फक्त साथ दे, दोघांचे तुझ्या घरी राहण्यासाठी आम्हाला परवानगी दे. जे कोणी असेल आम्ही त्याच्यामध्ये राहू. अरे आम्ही कष्ट केलंय तर तुम्ही कधी तुमच्या मुलांमध्ये कधी भेदभाव केला नाही, म्हणून तुम्ही का असं आमच्यासोबत करता की तुम्ही आम्हाला दोघांना वाटून घेतले. त्यामुळे त्याचे वडील तिथे नाराज झाले. एका पद्धतीने ते त्याच्याशी बोलायला लागले. आणि नंतर थोड्या वेळाला काय झालं की तिथे मग वडील म्हणाले की बाबा मी कमवलेल्या कष्टाचं आहे, त्यामुळे मी एकाही मुलाला देणार नाही. अशा प्रकारे आजी आजोबांनी स्वतःच्या नावावर करून टाकलं. त्यांनी कुणालाच एकही रुपया दिला नाही, कारण स्वतः कष्टवलेल्या कमाईमधूनच त्यांनी जर त्या दोघांना वेगळं केलं तर हे त्या आजोबाला मान्य नव्हतं. घरामध्ये शांतता राहण्यासाठी त्यांनी वाटणी हा पर्याय दिला होता. त्या पर्याय पण त्या घरच्यांना मान्य नव्हता, म्हणून आजोबांनी एकही रुपया त्यांच्या नावावर केला नाही किंवा त्या दोघांना दिला नाही. शेवटी अशा पद्धतीनं त्या आजोबांनी तिथला निर्णय मान्य केला. तर असंच असते कुठेतरी घडे की आपल्या भविष्यातून जे काय भविष्यासाठी बाप काबाड कष्ट करून जपून ठेवतो आणि तेच एके दिवशी मुलांच्या भांडणामध्ये हे वाटल्या जातं. तर अशा पद्धतीने वाटलं ते ठीक आहे, पण आई वडिलांना जेव्हा वाटणी करायला सुरुवात करतात की एकाकडे दोघं पण राहू शकत नाही, जेव्हा त्यांना आधाराची गरज असते ते दोघं जण पण राहू शकत नाही, म्हणून त्या मायबापाला
मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी हा अट्टहासच नको म्हणून त्यांनी तिथे वाटणी हा विषय